ब्रह्मा विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे भगवंता मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। पशु का होत कन्हैया नर का कछु नहीं हो नर करणी करे तो नर का नारायण हो। ही प्रसिद्ध अशी हिंदीतली उक्ती आहे, पण याचा अभ्यास आपण आपल्या जीवनात किती गांभीर्याने करतो हा विषय थेट राम जीवनापर्यंत जाऊन पोहोचतो। कारण दोन गोष्टी आहेत। शक्यतो मी या संपूर्ण 3 दिवसाच्या न्यायसत्रामध्ये आपल्याला आलेल्या अनुभवाशिवाय वेगळं काही बोलेन असं मला वाटत नाही, की ते अनुभव तुम्हाला पण आहेत, मला पण आहे, माझे जीवन आहे, मीही जगत आलेलो आहे। पुण्यातच गेले 68 वर्ष मी राहतो। काही लोक कमी राहिले असतील पुण्यात, पण जिथं कुठं आपण त्या वयात आलेलो असेल तिथूनच या उक्तीचा अभ्यास करणं गरजेचं आहे। पशु का होत कन्हैया नर का कछु नहीं हो नर करणी करे तो नारायण हो। याचा अभ्यास आपल्याला आश्चर्य वाटेल, ही उक्ती आत्ताची आहे तुलसीदासांची, आणि पण याचा अभ्यास प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या वयाच्या 13-14व्या वर्षापासून केलेला आहे। आपल्याला आश्चर्य वाटेल या गोष्टीचं, कारण आपल्या जीवनाला आपण कधी राम जीवनाशी जोडून बघण्याचा प्रयत्न केलेला नाही। आपण राम होऊ शकतो ही संकल्पना आपल्याला डायजेस्ट होऊ शकत नाही। जे देव प्रत्येकाच्या घरात आहेत, प्रत्येकाच्या घरात संत पूजले जातात। ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे, एकनाथ आहे, जे ज्या आपल्या सनातन धर्माच्या भूमिकेतून आलेले असतील ते पूजनीय असे संत मंडळी आहेतच आहेत। प्लस राम, श्रीकृष्ण, विठोबा, पांडुरंग या सगळ्या देवतांची आपण पूजा करत आलेलो आहोत। पण यांच्याशी आपण कधी आपली बरोबरी करण्याचा प्रयत्नच केलेला नाही, कारण हे आपण होऊ शकत नाही, हे आपण स्क्वेअर अप करून टाकलेलं आहे। जसं आपण भारताचं पंतप्रधान होणारच नाही हे आपल्याला माहिती आहे, हे आपण स्क्वेअर अप करून टाकलेलं आहे। तसंच आपल्या मधला ईश्वर म्हणून सगळ्यांना सांगितलं, कुठल्याही अगदी लहान मुलगा तो मोबाईल जरी बघत असला तरी त्याला त्याच्या आई वडिलांनी सांगितलेलं असतं की प्रत्येकात ईश्वर आहे, ते त्याच्या कानापर्यंत गेलेलं आहे। हा भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे, लक्षात घ्या। प्रत्येकात ईश्वर आहे, माझ्यातही आहे, पण मला तो दिसत नाही आणि इतरांमध्ये तो आहे हे मी
माझ्या आयुष्यात समजूच शकत नाही. मी आई वडिलांना देव मानतो पण त्यांच्यातलं देव पाहू शकत नाही. केवढे म्हणजे त्यांनी आपल्याला जन्म दिला, जन्मदात्रे म्हणून आपण त्यांना म्हणतो. त्या पृथ्वीवरती आलो आपण त्या जीवना जगण्यासाठी म्हणून आलो, पण ते जन्मदात्र्यांना सुद्धा आपण मानण्यापुरते मानतो. प्रत्यक्षात वेळ आली तर त्यांच्यावरही कुरघोडी करणारे आपणच असतो. अगदी लहान मुलं सुद्धा असतात. कॉलेजमध्ये आता ही मुलं आहेत. माझ्या आयुष्यात तरी अनुभव आला ना. आपल्या आई वडिलांचं न ऐकणं हा एक स्वभाव झालेला आहे आणि हा असतो. आणि पुढे मोठं झाल्यानंतर मुलं मिळवायला लागल्यानंतर त्या स्वभावाला तर इतकं जडत्व येतं की आई बाबांना काही कळत नाही. ते जुन्यात आहे आणि मी नवीन विचारायचं आहे. या बांधणीमध्ये आजही ज्यांची वय 40, 45, 50, 60 अगदी माझ्या वयापर्यंत जे असतात त्यांचं तर अधिकच घट्ट झालेलं असतं. की कुठली गोष्ट मान्य करणं किंवा न करणं याचा मी कधी विचारच नाही केलेला. म्हणून राम जीवन, राम पूजा करणं, रामाचं मंदिर बांधणं ठीक आहे, मोदींनी बांधलं झालं, सगळा विषय संपला. एकदा कधीतरी जर अयोध्येचं दर्शन घेऊन येऊ तोही प्रॉब्लेम नाहीये. पण त्याने मला काय मिळालंय? हवाई पावडे ती गौरव आहे. तो राम माझ्या आत बसलेला आहे, पण माझ्या मनातलं, माझ्या हृदयातलं मंदिर मी रामाचं बांधू शकत नाही कधी. दगडविटाचं मंदिर मी बांधू शकतो. आणि जो राम माझा खरं तर हृदयात आहे, त्याला मी आत्मा राम म्हणतो, त्याचं मंदिर मी माझ्या जन्मापासून मागत आलोय, पण त्याचा मी कधी जीर्णोद्धार सुद्धा करत नाही. आणि त्याच्यावरती माझ्या अज्ञानाच्या मशिदी बांधतो आणि ती मशीद मात्र मी पाडू इच्छित नाही. हे कोण ज्ञान? अध्यात्म इतकं स्पष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते अध्यात्म आपल्यापासून सुरू होतं. अध्यात्म प्रत्येक व्यक्ती जगत असतो आणि करत असतो. कोणी समजून करतं, कोणी न समजता करतं. न समजता करणं याला अज्ञान म्हणतात. आणि आपण राम समजून घ्यायचा विचार करतो आहोत. जो राम वसिष्ठ ऋषींना कळला, जो राम रामाला स्वतः मानव असताना कळला नाही, जो राम तुमच्या वसिष्ठ, वाल्मिकी या लोकांना कळला, परंतु रामाला स्वतःला राम कळला. दशरथाला राम कळला नाही. कौशल्येचा राम म्हणतो, पण कौशल्येलाही राम कळला नाही. भरताने राम समजून घ्यायचा यत्न केला. लक्ष्मणाने राम हा खूप मोठा व्यक्ती आहे आणि त्याचा आपण कधीच त्याग करायचा नाही हे ब्रीद धरून तो रामाबरोबर सतत राहिला. मंथरेला तर कळायचा प्रश्न झाला नाही. मग राम कळला कोणाला? राम रावणालाही कळला नाही. राम कळला कोणाला असा जेव्हा विचार येतो तेव्हा राम हा सीतेला कळला. राम हा हनुमंताला कळला. राम हा भरताच्या जाणीवेतून त्यांनी समजून घेतला. आणि राम हा रावणाला तो रामाचा वध झाल्यानंतर कळला. आणि आपण इतक्या सहज रामाला समजून घेऊ इच्छितो.
म्हणून राम समजण्यासाठी सुद्धा काही बौद्धिक जाणीव लागते, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी मानसिकतेला ग्रँड स्टँड सारखं उभं करावं लागतं. बिल्डिंग उभी राहते पण माणसं उभी राहू शकत नाही. प्रॉब्लेम हा आहे. हा आताच्या काळातला जो प्रॉब्लेम आहे तो हा प्रॉब्लेम आहे की रामाचं नुसतं नाव घ्यायचं, त्याला फोटोला काय जे असेल ते लावायचं आपल्या बुद्धीप्रमाणे, पण रामाचा आणि माझा संबंध नाही. राम जीवन आता मला अभ्यासच करायचा नाही. आणि याला काही खूप डोकं लागतं असं काही नाही. आपण रामकथा म्हणजे काय ऐकतो? सगळ्यांना माहिती आहे रामकथा. सर्वजणांना माहिती आहे की बाबा तो दशरथाचा पुत्र होता, कौशल्य त्याचा मुलगा होता, म्हणजे कौशल्य त्याची आई होती, कैकेयी त्याची सावत्र आई होती आताच्या भाषेप्रमाणे, मंत्रा दासी होती. आणि तो मग त्याला वनात पाठवलं गेलं. तो राज्याभिषेक करायचा होता तरी कैकेयीने स्वतःचं मत लावलं स्वतःच्या मुलाला. म्हणजे परत ते सगळं आलं चित्र, बरोबर. आणि त्यानंतर तो वनात गेला. वनात कसा राहिला, काय राहिला, ते सगळं आपलं कल्पनेच्या विश्वातली गोष्टी आहेत असं समजून मग तो जगत राहिला आणि रावणाचा वध केला. आणि तिथनं मात्र पुष्पक विमान घेऊन आला. पण ते पुष्पक विमान आमच्या सनातन धर्मामध्ये पूर्वीपासून होतं, याचा मी नाहक अहंकार बाळगतो. हे माझं देशप्रेम असतं. इतक्या मर्यादित देशप्रेमाच्या जाणीवेतनं आपण आपल्याला समाजामध्ये व्यक्त करत असतो. आणि त्याच समाजातला आपल्या शेजारचा जो माणूस त्याच्यातला राम मात्र आपल्याला ओळखता येत नाही. हे कोणाचं दुर्दैव आहे? हे जो समजून घेत नाही त्याचंही दुर्दैव आहे. आणि ज्याला त्याच्याशी काही संबंधच नाही त्याचं तर अधिकच दुर्दैव आहे. म्हणून अज्ञानाला घोर अज्ञानात घ्यावं लागतं. म्हणून अज्ञानाच्या घोर अज्ञानात असणारे संपूर्ण सामाजिक व्यवस्थेच्या भूमिकेतून सुद्धा राम जीवनाचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा आहे. राम जीवन कशासाठी अभ्यासायचं? राम जीवनाचा आणि माझ्या जीवनाचा संपर्क जोपर्यंत मी कधी जुळवतच नसेल, त्या जीवनाला माझ्या रोजच्या बांधणीत मी आणूच इच्छित नसेल तर तो राम मला कळेलच कसा? आणि यासाठी राम जीवनाचा अभ्यास करावा. आता इथं काही तरुण मंडळी दिसत आहेत. आपण सगळे तरुणच आहोत असं गृहीत धरून आध्यात्मिक दृष्ट्या तरुण होणं हे पण गरजेचं आहे. या असा विचार करून आपण राम जीवनाचा थोडासा वेध घेऊया आणि आपल्या जीवनाशी जुळणी करायचा प्रयत्न करूया. संपूर्ण विषय आपल्याला आपल्याशी जोडायचा आहे. त्याला ज्ञान प्राप्ती होणं असं म्हटलं आहे. नाहीतर ईश्वर वेगळा त्याचं तो बघून घेईल आणि माझं जीवन आहे ते माझं मी करत राहील अशा. आणि मला अडचण आली तरच मला ईश्वराची आठवण येणार. हे कुठे ना कुठेतरी गडबडणार असं मानवी जीवन आहे. आता रामाच्या जीवनाचा थोडासा अभ्यास सुरुवातीला आपण आता करू आणि मग नंतर आपल्या जीवनाकडे वळू. प्रथम आजच्या दिवशी थोडा आपला उशिरा सुरू झाले परंतु वेळेचं भान थोडस आपणही विसरू आणि जो विषय आहे तो मात्र नीट समजून घेऊया. रामाचं जीवन तो जेव्हा त्याच्या बाललीला सोडून द्या, त्या तुमच्या आमच्यासारख्याच होत्या. रामाच्या बाललीला या काही कृष्णाच्या बाललीला सारख्या नव्हत्या. म्हणून भगवान कृष्ण आणि भगवान प्रभू रामचंद्र
या दोघांचाही थोडा थोडा मधनं आपण तौलनिक अभ्यासही करू, नाही असं नाही. पण ती दोन्ही दैवत ईश्वरी आहेत, अवतार आहेत, म्हणून आपण त्या अवतार स्वरूपात आपण त्यांना आपल्या जीवनात मान्यता दिली. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलेलं वचन हे अंतिम वचन आहे ना, तर त्यालाही आपण कॉन्ट्राडिक्ट करणार आहोत असा विचार करा. नाहीतर मग भगवद्गीतेपेक्षा आपण मोठे झालो, मग आपण आपली पुस्तकं लिहा. लक्षात. म्हणून कुठं ना कुठेतरी आपल्या बुद्धीला मर्यादा आहे, आपल्या शब्द स्पर्श रूप रस गंध या सगळ्या शारीरिक जाणीवांना मर्यादा आहेत. ही पण ओळख आपल्याला करून घ्यावी लागते. म्हणून मी राम जीवनाकडे आपण दोन दृष्टीने पाहणार आहोत. जसं आपल्यामध्ये आपण जेव्हा आपला विचार करतो तेव्हा आपण कसे असतो याचा कधी आपण विचार केला. आपल्याला चिंतन करायचे. लक्षात घ्या, हे जो विचार आतापर्यंत आपल्या जीवनात आपण आणला नाही तो आणण्याचा प्रयत्न करा, आणि तो आणला असेल तर तो प्रकर्षाने परत पुनरुक्तीचा दोष घेऊनही परत भिजवावा. कारण बदल अपेक्षित आहे, परिवर्तन अपेक्षित आहे. म्हणून आपल्यामध्ये आपण जेव्हा आपला विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये कधीतरी आपण खूप रागावलेले असतो, कधीतरी आपण कधी आपण दिवसभरात चांगलेही असतो. आपण जिथे काम करत असतो तिथं आपण खूप चांगले आहोत असं दाखवतही असतो. परंतु बॉसच्या केबिन मध्ये गेल्यानंतर आपल्या बरोबरीचे जे कोवर्कर्स असतात त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायलाही आपण कमी करत असतो. हे सगळे आपणच असतो. आपल्या आहारामध्ये सुद्धा आपण माणसासारखे खात असतो का, त्या जनावरासारखे खात असतो. आपल्या शरीराला आवश्यक आहे म्हणून खातोय का आपल्या जिभेला आवडते म्हणून खातोय का विनाकारण खातोय. आपल्या विचारांच्या प्रांगणामध्ये इतरांबद्दल द्वेष येतोय सतत, इतरांबद्दल प्रेम येतंय. आपल्या एक प्रकारच्या वागणुकीमधनं कौटुंबिक जाणीवेमध्ये सुद्धा, वैयक्तिक जाणीवांमधनं हा विचार झाला, कौटुंबिक जाणीवेमध्ये आपण आपल्या कुटुंबामधल्या जे आपली बायको आहे, आपली मुलं आहे किंवा आपला नवरा आहे, जे कोणी असतील आपल्या अगदी कुटुंबात राहणारे, आपल्या बरोबर रोज जगणारी माणसं, लक्षात घ्या, त्यांच्याशी आपण कसे वागतो. म्हणजे आपलं कौटुंबिक वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन याच्या पलीकडे आपलं परिवाराचं जीवन, म्हणजे आपले काका काकू मामा मामी आते भाऊ कुठले मावळ भाऊ आपले मित्र यांच्याशी आपले संवाद कुठल्या जाणीवेतनं चाललेले आहेत हा एक विचार आहे. आणि त्याच्या पलीकडे असणारा समाज, की त्या समाजासाठी मी नेमकं कसा वागतो आहे. एकच माणूस आहे, लक्षात घ्या, आपणच आहोत, पण प्रत्येकाचा परी विविध जाणीवेतनं विचारातनं हा उन्नत होतोय का संकुचित होतोय हा विचार. जेव्हा जेव्हा तो विचार संकुचित जाणीवेत जातो, देह बुद्धी माझ्या इच्छा माझ्या वासना माझ्यासाठीच मी सगळे करणार, मग माझ्या कुटुंबाला सुद्धा मी दूर करणार, पण माझ्या हौस मौजा करणार, असा मी असतो. आणि हा प्रत्येकाच्या आत दडलेला असतो. मग तो मुलांची सुद्धा काळजी करेलच असं काही नाहीये.
तो बायकोची पण काळजी करेल असं नाही, किंवा बायको नवऱ्याची पण काळजी करेल असंही नाही. हा सगळा विषय कसा झाला, आपल्या आतमध्येच कुठंतरी एक पशु पण आहे आणि आपल्या आतमध्ये एक माणूस म्हणून पण आहे. आणि नेमकं आपण कुठल्या वागणुकीच्या जाणीवेतनं जगतो आहोत हे आपल्याला इतकं मिक्सचर झालेलं आहे की आपल्याला कळत नाही आपण चांगले आहोत का वाईट आहोत. कळलं का? आपलेच लोक आपल्याला चांगले म्हणतात, काही लोक आपल्याला वाईट म्हणतात. अशी कुठलीच व्यक्ती नाहीये या जगामध्ये की तिला संपूर्णपणे सगळं जग चांगलं. कारण ही मानसिकता आहे, ही मनोमयता आहे. म्हणून माणूस आतमध्ये एक जे आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रोव्हाइड केलेले जी ज्या सगळ्या संस्था आहेत, त्यातली महत्वाची संस्था कुठली आहे? शरीर ही आपली संस्था आहे, जी स्थूलामध्ये दिसते. ती काय आपण नाही तयार केली. तुम्ही केलं तुमचं शरीर तयार? मला नाही वाटत आपलं शरीर कोणी तयार केलं. अजून त्याचा शोधही लागलेला नाही. बेबी झाली, पण ती बेबी वाढवणं हे पण डॉक्टरांच्या हातात नाही. फक्त जे संयोग होणं गरजेचं आहे तेवढा बाह्य प्रकारे केला जातो, एवढाच विषय येतो. याच्या पलीकडे डॉक्टर काही करू शकत नाही. म्हणजे बुद्धीला कुठेतरी मर्यादा येत आहे. तरी बुद्धीचाही विषय सोडून देऊ आता. पण हे जे शरीर आहे, या शरीराला जे दिसतंय, वरून दिसतंय, आतल्या तर अनंत क्रिया ज्या आहेत होणाऱ्या, त्याचाही आपल्याला मापूस नाही. त्यानंतर त्याच्या आत असणारा आपण म्हणतो माझी बुद्धी आहे, माझ्या मनाने मी पाहिजे ते करीन. ते मन तरी आपलं आहे का? ती बुद्धी तरी आपली आहे का? मी म्हणतो माझ्या मनाला पटत नाही, माझ्या चित्ताला स्थिरता येत नाही. योगा करणारे बरेच लोकांचे असल्या गोष्टी असतात, चित्ताला स्थिरता येत नाही, चित्त अशांत आहे. बरोबर? आणि ते चित्त तरी तुझं आहे का जे अशांत आहे असं म्हणतो. आणि जी बुद्धी म्हणून तू म्हणतो आहे ती बुद्धी तरी तुझी आहे का? ज्याच्या दिमागामध्ये तू तुझं फार मोठं पौरुषत्व जाणू इच्छित असतो, ती बुद्धी सुद्धा तुझी नाहीये. मग ही सगळे कारण माणूस तोच असतो, पण जेव्हा तो मरतो तेव्हा त्याच्यात हे सगळे ऑर्गन असतातच ना. त्या मेंदू नसतो का? त्याला प्रेत असं जे म्हणतो आपण, हा अनुभव आहे ना आपला. म्हणून मी म्हटलं अनुभवाशिवाय बोलायचं नाही. ते प्रेत आपण पाहतो, परंतु ते प्रेत जाळूनही टाकतो. मग भले ते अगदी माझ्या लाडक्या आईचं असेल, वडिलांचं असेल, भावाचं असेल, आय डझंट केअर फॉर दॅट. मी जाणून टाकतो आणि तो घट फिरवतो आणि बोंब मारतो, आता परत येऊ नका. ते जर स्वप्नात आले तर भीती वाटते. आपली आई आपल्या स्वप्नात आली, वडील स्वप्नात आले मेल्यानंतर, तर त्याची भीती वाटते, कारण ते भूत असतं. एवढं विचित्र आहे. पण मग तो जोपर्यंत मी मानव म्हणून जगतोय, जन्म, जीवन आणि मृत्यू या तीन प्रांगणामधून मी जेव्हा चालतो आहे, तोपर्यंत कार्य करणारी शक्ती कुठली आहे? तो मी आहे. हा सगळा विचार आहे. आणि या विचाराच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे राम जीवनाकडे बघावं. राम सुद्धा आपल्यासारखा लहानपणी असं म्हणतो. परंतु रामावरती झालेले संस्कार हा विषय परत वेगळा आहे. त्याला प्राप्त झालेली त्याची भौतिक परिस्थिती
आपल्यावरती संस्कार झाले लहानपणी आणि आपल्या भोवती पण भौतिक परिस्थिती एक होतीच. आपल्यालाही भाऊ असणार आहेत, आपल्यालाही बहिणी असणार आहेत. रामाला बहीण नव्हतीच, त्याच्यामुळे त्याला भाऊ होते समजा, त्यालाही आई वडील होते, त्यालाही सावत्र आई होती, त्यालाही बाकीचे त्याचे जे कोणी वंशज होते त्या सर्वांच्या माहिती त्याला होत्या. अशा कुळामध्ये तो जन्म झाला. म्हणजे एखाद्या तो राजकुळात जन्माला झाला ही गोष्ट वेगळी आहे, पण आजही राजकुळासारखं ऐश्वर्य प्राप्त असणाऱ्या लोकांच्या कुळात जन्म देणारी मुलं आहेतच की, आहे की नाही? गाड्यांमधनं लहानपणापासून मिळणारी मुलं आजही आहेतच. ती मुलं आपली मुलं हिंडत असतील. अहो मुलंच काय, कुत्री घेऊन हिंडणारी लोक आहेत, तुम्ही पाहत असाल. मग त्या कुत्र्याचं काय भाग नाही असं म्हणायचं का? असं म्हणता येत नाही. पुढे विषय घेऊ आपण. परंतु मला सांगायचा हेतू काय आहे की रामाला प्राप्त झालेला संस्कार, आपल्याला प्राप्त झालेला संस्कार, याच्यामध्ये संस्काराच्या जाणीवेतनं तफावत कधीच नसते. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावरती वाईट संस्कार केलेत का? चोऱ्या माऱ्या करा असं सांगितलंय का? कसंही कर पण तू काय कर आणि हे तुला व्हायलाच पाहिजे असं काही केलंय का? तुम्हाला लहानपणापासून म्हणजे आपल्याला सर्वांना लहानपणापासून आई वडिलांनी मोठ्या लोकांशी चांगलं बोलावं, चांगलं वागावं असं सांगितलंय ना. म्हणजे रामाला लहानपणी झालेले संस्कार, रामावरती कैकेयीचं प्रेम होतच लहानपणी. ती पुढे बदलली असेल, परंतु लहानपणी त्या कौशल्यापेक्षा कैकेयीवर रामाचं जास्त, कैकेयीचा लढा रामाला जास्त होता. परंतु हे सगळं आपल्या परिस्थितीप्रमाणेच त्याचं होतं. परंतु त्या काळातल्या परिस्थितीप्रमाणे शिक्षण क्षेत्राच्या पद्धतीत फरक होता. त्याच्यामुळे तो गुरुकुलामध्ये शिकायला आणि त्या कुलामध्ये लहानपणापासून शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, तसंच उपनिषद, वेद या सगळ्यांचा अभ्यास त्यावेळेला शिकवला जायचा. आणि तो जे गुरु असायचे गुरुकुलाचे मुख्य, त्यांचं जीवन आदर्श जीवन म्हणून मान्यता प्राप्त असायचं समाजात. ही त्यावेळची धारणा होती. समाज व्यवस्थेची पद्धत अशी होती की त्या गुरुकुलात जो शिकेल जाईल त्याला त्याच्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये पुढे तो गृहस्थाश्रमात जाईल तेव्हा गृहस्थाश्रम कसा चालवायचा याचं ज्ञान दिलं जायचं. त्याच्यामध्ये रोजी कशी मिळवायची हे पण ज्ञान दिलं जायचं. परंतु महत्वाचं म्हणजे तू मानव म्हणून जन्माला आलेला कशासाठी आहेस हे ध्येय बिंबवलं जायचं. हा बेसिक फरक होता. आता आपल्या बाबतीत काय झालं, आपल्याला शाळांमध्ये ऍडमिशन घेणं, कॉलेजेसमध्ये शिकणं आणि त्या शिक्षणामध्ये फक्त भौतिक व्यवहारच होता. आपल्या स्वतःकडे कसं बघायचं हा विषयच नाहीये. तिथं कुठेही उपनिषदाचा संबंध नाही, तिथं कुठेही भगवद्गीतेचा संबंध नाही, तिथं कुठेही वेदांचा संबंध नाही. त्यामुळे ही जी पिढी तयार होती किंवा आपण पण त्याचीच भागीदारी आहोत, नाही असं नाही म्हणत आहे. म्हणून आपल्या वयाची जी लोक आहेत साधारणपणे लक्षात घ्या 50-55 एज ग्रुप मध्ये आता असणारी जी लोक आहेत या लोकांचे रिटायर झाल्यानंतरचे प्रॉब्लेम्स काय आहेत बघा. आणि हा समाजाचा फार मोठा दोष आहे लक्षात घ्या. कारण त्यांना रिटायर झाल्यानंतर काय करायचं हेच कळत नाही. आणि तो हेडेक मुलांना होता.
ते दिसतात ना वृद्धाश्रम वगैरे सगळे काढलेले, त्याचं कारणच आहे हे. कारण आपल्याला लहानपणी कधी कोणी सांगितलंच नाही की तू मानव म्हणून काय करणं गरजेचं आहे. आणि आज आणि तीच चूक आपण आपल्या मुलांसाठी पण तीच करतो. हा संस्कार कुठेतरी वेगळा झाला ना एकदम. मग इथं रामजीवन, राम काळातलं जीवन आणि आपलं जीवन याच्यात भयंकर मोठी तफावत सुरू आहे. म्हणून मूळ शिक्षण हा फार मोठा लाभ आहे, ज्याला आपण एक संस्कार म्हणतो. आणि याला कारण काही का असेल, मी काही कोणाला दोष देतोय किंवा असं समजायचं काही कारण नाही. पारतंत्र्य अगोदर मुसलमानांचं 700 वर्ष झालं, इंग्रजांचं 150 वर्ष झालं, 70 वर्ष स्वातंत्र्य झाले म्हणतात. या सगळ्या कालावधीमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे माणसाचं, हे माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन मनुष्य न होता पशुत्वाकडे जास्त झालंय असं मला सांग. म्हणून आपल्यातला जागा काय होतंय, प्रत्येक वेळेला हॉटेलमध्ये गेलो आपण की आपल्यातला जागा काय होतंय. आपले काही विचारतात आपल्याला काय चिकन खाणार का म्हणून, कोण जागा झाला, आई वडिलांमधला पण पशु जागा झाला आणि मुलांमधला झालाच झाला. हे कोणी पाळायचंय? दशरथाने रामाला हे नव्हतं विचारलं, तू काय तो गुरुकुलात संस्कार घेऊन आलेला होता. हा महत्वाचा विषय. म्हणून जेव्हा आपण बरोबरीच्या जाणीवेतनं जातो आणि आपल्याला राम व्हायचं असेल तर तेवढ्या सामाजिक, मानसिक, वैयक्तिक, कौटुंबिक, पारिवारिक जाणीवेमधनं परिवर्तनाची आवश्यकता आहे. हे लक्षात येईल. फक्त राम मंदिर स्थापन होणार नाही. किंवा नुसता उद्घोष करून होणार नाही. ते आत परावृत्ती करायला. म्हणून राम जेव्हा संपूर्ण शिक्षण घेऊन अयोध्येमध्ये आला, तेव्हा अयोध्येमध्ये आल्यानंतर रामाला असं आत्म वाटायला लागलं की आपण भारत भ्रमण करूया. रामकथेतला मूळ गाभा मी सांगतोय तुम्हाला. रामकथा सगळीकडे सांगितलं जातं, परंतु वसिष्ठांचं मोक्षकडे मानवाला नेणं हा विषय सुरू होतो, ज्याला सहसा कोणी हात घालत नाही. म्हणून कृष्ण लीला सांगितल्या जातात भागवतातल्या, पण खरा कृष्ण निशून्य अवस्थेत काय होता आणि कुठल्या अवतार स्वरूपातनं त्यांनी त्याच्या कार्याला एक सामाजिक दिशा दिली हे कोणी सांगत नाही. म्हणून मूळ अध्यात्म काय आहे तेच ठोसपणे माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर ती अंध भक्ती होणार आहे. माझा देव मला कळला पाहिजे, माझा राम मला कळला पाहिजे. मी रोज ज्या गणपतीची पूजा करतो, अगदी त्याचा अथर्वशीर्ष तोंड पाठ म्हणून दरवर्षी गणपती उत्सव घरात काय बाहेर काय साजरा करतो, तो गणपती मूलाधारो स्थितोसी नित्यम हे मला माहितीच नाही. आणि त्या जाणीवेपर्यंत मी पोहोचूच इच्छित नाही. तर मला घेणं देणं नाही गणपतीशी. मला गणपती हवाय कशाला, मला देव हवाय कशाला, फक्त पूजेसाठी. आणि मी कुठे मला ऍक्सिडेंट झाला, मी आयसीयूत गेलो, अजून फलानं झालं तर आधाराला मला देव हवा. माझ्या कमतरतेला पूर्णता आणण्यासाठी म्हणून देवभक्ती असेल तर ती केवढी मोठी माणसाचं पशुत्व आहे लक्षात ठेवा. त्याच्यामधलं आपलं कर्तृत्वहीन दिसतं. आपण किती कर्तृत्वहीन आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. ही जाणीव आहे लक्षात. म्हणून राम जेव्हा हे शिक्षण घेऊन आला तेव्हा त्यांनी दशरथाकडे विनवणी केली, आज केलं की बाबा मला भारत देश फिरण्याची इच्छा आहे. दशरथाला
साहजिकच तो 15-16 वर्षाचा राम, त्याला असं वाटलं की हा कसं काय, म्हणजे एवढ्या लहानपणी मी याला पाठवू कसं, जरी हा क्षत्रिय आहे सर्व आहे तर शिक्षण घेऊन आलाय, पण कोहळा किती आहे हो. 15 वर्षाचा मुलगा, आपलं पुढचा मुलगा त्या काळामध्ये भारत भ्रमणाला पाठवायचा किंवा विश्व भ्रमण म्हणा, त्याच्यात विश्व भ्रमण म्हणते आहे, आपण भारत भ्रमण म्हणून पाहिजे असेल. हे किती अवघड आहे. आपण आपल्या मुला बाळांशी, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा, त्यांना घेऊन ट्रिपा काढतो, परंतु दशरथ हा राजा होता, तोही तेवढा संयमी होता. त्यांनी परवानगी दिली आणि त्यांनी सांगितलं की तू तुझ्या बाकीच्या भावांबरोबर जा, त्यांना घेऊन जा, प्लस तुझ्या बरोबर मी विद्वान लोक पण देतो, जे तुला तुझ्या या सर्व गोष्टींमध्ये मदत करू शकतील. म्हणून त्या काळातली जी विद्वान मंडळी रामाच्या म्हणजे दशरथाच्या काय म्हणतो सभेमध्ये होती, मंत्रिमंडळात होती, त्यांना त्यांनी दिलं. जी ऋषितुल्य व्यक्तिमत्व होती, लक्षात घ्या, विद्वान पंडित आणि नंतर ऋषी, मग नंतर संत, अशी सगळी हंस परमहंस, अशा त्या सगळ्या आध्यात्मिक भूमिकेची चढती भाजणी आहे, लक्षात. तर असे ते दिले आणि काही सैन्य पण त्याच्याबरोबर दिमतीसाठी दिलं त्याला आणि तो भारत भ्रमणाला गेला. भारत भ्रमणाला गेल्यानंतर जवळजवळ वर्षभर संपूर्ण फिरून वगैरे आले, अयोध्येत आलाय. राम आले असं अजून ते प्रभू रामचंद्र व्हायचे होते म्हणून ते राम आल्यानंतर ते इतके काही अंतर्मुख झालेले होते आणि ते कोणाशीच बोलेना. ते त्यांच्या खोलीमध्ये जाऊन तासन तास नुसते बसून राहिले आड्याकडे बघत विचार करत. कारण काय झालं होतं, या सगळ्या शैक्षणिक जाणीवेमधनं जी अंतर्मुखता प्राप्त झालेली होती ती त्यांना या संपूर्ण भ्रमणामधून स्वस्थ बसू देईना. त्यांनी जेवण खाण पण सोडलं. त्यावेळेचे राजर्षी जे होते ते वसिष्ठ ऋषी होते. त्याला दशरथांनी विचारलं की रामाचं असं का झालेलं आहे, त्याच्या मनासारखं एवढं सगळं मी करून आलो दिलं आणि तो आनंदी का दिसत नाही. ते नॅचरली आपण जेव्हा म्हणतो की अरे एवढं छान तुला विमान प्रवास करून आपण कुठं लंडन अमेरिका फिरून आलो म्हणा किंवा अजून कुठं भारतात आपण विविध ठिकाणी फिरून आलो, नैनितालला गेलो, हिमालयात गेलो आणि घरी आल्यानंतर मात्र हा माणूस जर आनंदी नसेल तर आपण सहज आपल्या मुलाला विचारू ना, अरे काय झालं, ते तब्येत बरी नाही की काय, प्रॉब्लेम काय. राम काही बोलले नाही. असे 10-15 दिवस गेले. म्हणून दशरथांनी वसिष्ठांशी गुरु, ते राजगुरु होते, तर त्यांना विचारलं की हे असं का झालं. तेव्हा वसिष्ठ मुनी हे रामाकडे गेले आणि रामाच्या प्रसादात जाऊन त्यांनी रामाला विचारलं की काय एक्झॅक्ट तुझा प्रॉब्लेम आहे.